हॅलो, नमस्कार माझ्या लाडक्या विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो. तर आज आपण आपल्या वर्कशॉपमध्ये नवीन टॉपिक घेणार आहे, जो खूप इंटरेस्टिंग टॉपिक आहे, लाईट अँड मिरर्स. तर आपल्या दैनंदिन जीवनातील हा एक टॉपिक आहे. लाईट्स म्हणजे आपल्याला माहित आहे उजेड, आणि मिरर्स जे आपलं फेवरेट आहे, जे आपण आपला चेहरा किंवा मेकअप करण्यासाठी आपण वापरतो. तर या दोन्ही विषयी सविस्तर आज आपण माहिती घेणार आहोत. बघा, इथे काही इमेजेस दिसतात, ही मिरर आहे, किंवा इथे बघतोय आपण की एक सूर्याद्वारे खूप मोठा लाईट आपल्याला दिसत आहे. लाईट काय असते काय नाही ते सविस्तर आज आपण समजून घेणार. लाईट तर तसं भरपूर आपण अनुभवलेलं आहे, ऐकलेली गोष्ट आहे, सोबतीची गोष्ट आहे, परंतु पूर्णपणे लाईट काय हे आपण समजून घेऊ. काही आपले वॉर्मअप क्वेश्चन दरवेळेस प्रमाणे. बघा, हाऊ आर वी एबल टू सी थिंग्स, आपण गोष्टी का बघू शकतो? तर त्याचं साधं उत्तर माहिती आहे आपल्याला, की उजेड आहे म्हणून आपण बघू शकतो. कॅन वी सी इन कम्प्लीट डार्कनेस, आता आपण पूर्णपणे जर अंधार आहे, कुठूनच येणारा कोणताच लाईट नाही, तर बघू शकतो का? नाही, तर मग का नाही? त्याच्यानंतर बघा, व्हाय डू वी सी अवर सेल्फ इन अ मिरर, आपण मिरर मध्ये स्वतःला का बघत असतो? चला बघूया आपण आरामात सर्व गोष्टी ह्या. आता सर्वात पहिल्यांदा मुख्य मुद्दा आपल्याला बघायचा आहे, व्हॉट इज लाईट. तर लाईट नेमकं आहे काय? तर आता लाईट आपण असं म्हणू की अशी एक एनर्जी आहे, अशी एक ऊर्जा आहे, ज्याच्यामुळे आपल्याला दिसू शकते. डोळ्यामध्ये ती एनर्जी गेल्याच्या नंतर आपल्या डोळ्यामध्ये इमेज तयार होते किंवा ब्रेन त्याचा स्टडी करते. मग लाईट काय आहे? तर लाईट एक ऊर्जेचं स्वरूप आहे, फॉर्म ऑफ एनर्जी. की लाईट एका प्रकारची एनर्जी आहे, जशी हीट एनर्जी आहे, जशी साऊंड एनर्जी आहे, तशी लाईट पण एका प्रकारची एनर्जी आहे. आणि या एनर्जीमुळे काय होते? इट हेल्प्स अस टू सी ऑब्जेक्ट्स, ऑब्जेक्ट्स बघण्यासाठी या एनर्जीचा वापर आपण करत असतो. जर लाईटच नसेल तर आपल्याला काही दिसेल का? आत्ताच आपण म्हटलं लाईट असेल तर त्या एनर्जीमुळेच आपल्याला दिसेल, लाईट नसेल तर आपल्याला काही दिसणार आहे का? नाही. बघ, इथे इमेज दिसते आपल्याला छानपैकी, पण लाईट जर नसेल तर आपल्याला कोणत्याच प्रकारचं दृश्य दिसणार नाही. आता बघा, सोर्सेस ऑफ लाईट. आता ज्या गोष्टीपासून आपल्याला काहीतरी मिळते त्याला आपण त्या गोष्टीचा सोर्स म्हणतो. जसं की आपल्या इथे सोर्स ऑफ वॉटर कोणते आहेत? की विहिरी, वेल पासून मिळते पाणी, लेक पासून मिळते. तर असे वेगवेगळे सोर्सेस वॉटरचे आहेत. तसं मग लाईट ज्याच्यापासून मिळते ते सोर्स ऑफ लाईट. तर सोर्सेस ऑफ लाईट कोणते आहेत? तर आपल्या निसर्गामध्ये आपल्याला माहिती आहे सगळ्यात मोठा सोर्स ऑफ लाईट कोणता आहे, जो नॅचरल आहे, निसर्गाने तयार केलेला आहे, तर तो आहे सन. कोणता आहे? सन. त्याच्यानंतर दुसरे कोण आहेत? स्टार्स. तर रात्रीला जे इतर स्टार्स असतात त्याचा पण उजेड आपल्या पृथ्वीवर काय होत असतो? पडत असतो. नेक्स्ट, काही आर्टिफिशियल सोर्सेस आहेत, म्हणजे आपण तयार केलेले काही सोर्सेस आहेत, जसं की आपले लाईट बल्ब, कॅन्डल, यांच्याद्वारे पण काय पडत असतो? आपल्याला उजेड मिळत असतो. तर मग हे कोणते सोर्स आहेत? आर्टिफिशियल, जे आपण बनवलेले आहेत. आणि वरचे कोणते आहेत? नॅचरल. विच इज द मेन सोर्स ऑफ लाईट. आता सर्वांपैकी सगळ्यात जास्त मोठा सोर्स लाईटचा कोण आहे? तर बरोबर आहे, ऑफकोर्स. कोणता आहे? सूर्य. हा सगळ्यात मोठा सोर्स आहे लाईटचा आपल्या पृथ्वीसाठी किंवा आपल्यासाठी. ओके. नेक्स्ट बघा, हाऊ डू वी सी. आता एखादी गोष्ट दिसते कशी काय? आपल्याला तर दिसते, आपण जेव्हापासून जन्म घेतला तेव्हापासून अनेक गोष्टी बघायला लागलो, पण ते दिसत कसं असते हे आता आपण समजून घेऊ. लाईट फॉल्स ऑन ऑब्जेक्ट. सगळ्यात पहिली गोष्ट काय होत असते? की ऑब्जेक्टवर एक लाईट पडतो. नंतर लाईट रिफ्लेक्ट्स इनटू अवर आय, आणि त्या ऑब्जेक्टवर लाईट पडला की तो लाईट त्या ऑब्जेक्टवर आदळून कुठे येतो? आपल्या डोळ्यामध्ये येतो. आणि मग नंतर आपल्याला ती ऑब्जेक्ट काय होत असते? दिसत असते. ओके. तर मग कशी काय दिसते? कोणती पण गोष्ट तुम्ही सध्या पण जी बघत असाल त्याच्यावर कुठून तरी लाईट आला, लाईट आदळला, आणि आदळून काय झाला? माझ्या डोळ्यात आला, आणि त्या लाईटनी त्याची काय आणली? इमेज आणली. ओके. आता इथे बघा, एक्झाम्पल आपण बघू की या सोर्स मधून काय येते? लाईट येते. आणि लाईट कशावर आदळला? या बॉलवर आदळला. याच्यावर आदळून लाईट रिफ्लेक्ट झाला आणि इथे आय मध्ये गेला, आणि या नंतर या डोळ्याला काय दिसला? हा बॉल दिसला. तर असं रिफ्लेक्शन झालं नसतं तर ही इमेज याच्या डोळ्यामध्ये तयार झाली असती का? नाही. तर अशा प्रकारे लाईट, ऑब्जेक्ट, आय म्हणजे कसा फ्लो आहे? पहिल्यांदा लाईट येणार,
ऑब्जेक्टवर आदळणार आणि त्याच्यानंतर तो रिफ्लेक्ट होऊन डोळ्यात जाणार आणि इमेज आपल्या डोळ्यामध्ये तयार होणार. ओके, नेक्स्ट बघा आता व्हॉट इज रिफ्लेक्शन. आता जे आपण शिकलं तेच काय होतं, रिफ्लेक्शन. तर एकदा सविस्तर अजून बघू आपण. रिफ्लेक्शन म्हणजेच काय, बाउन्सिंग बॅक ऑफ लाईट, की वस्तूवर लाईट कुठून तरी येणार, कोणत्या तरी सोर्स मधून त्या वस्तूवर आदळणार आणि आदळून पुन्हा परत निघणार आणि कुठे जाणार, आपल्या डोळ्यामध्ये. त्याला आपण काय म्हणतो, रिफ्लेक्शन ऑफ लाईट. एक्झाम्पल बघा, इथे आपल्याला दिसते की या टॉर्च मधून लाईट पडतोय आणि तो रिफ्लेक्ट होऊन वापस जातोय. तर याच कन्सेप्टला काय म्हणायचं, रिफ्लेक्शन ऑफ लाईट. ठीक आहे, मग इथे आपण काय उदाहरण बघितलं, लाईट जे काय करतंय, मिररला हिट करतंय. चलो बघा आता मिरर्स. आता लाईट हा कन्सेप्ट शिकण्यासाठी सगळ्यात जास्त महत्वाचे आपण म्हणू, रिफ्लेक्शन ऑफ लाईटचं सगळ्यात छान उदाहरण म्हणजे काय असतात, आपल्या घरचे आरसे किंवा मिरर्स आपण त्यांना म्हणू. आता मिरर्स काय करतात, तर मिरर एक असा ऑब्जेक्ट आहे जे सगळ्यात छान काय करते, लाईट रिफ्लेक्ट करते. तर मिरर्स रिफ्लेक्ट लाईट. दे हेल्प अस टू सी इमेज. कोणत्या पण इमेज आपल्याला बघायच्या असतील तर त्या कशामध्ये बघतो आपण, आरशामध्ये बघतो. ओके, तर आरशाच्या सहाय्याने आपण इमेजेस बघू शकतो. जसं की बघा, ही एक विद्यार्थिनी आहे किंवा मुलगी आहे, ती आरशामध्ये तिला बघतीये स्वतःला. मग असं जर बघायचं असेल तर काय महत्वाचं आहे, आरसा. ठीक आहे, तर ड्रेसिंग मिरर हे आपलं एक्झाम्पल आहे रिफ्लेक्शन साठी. नेक्स्ट बघा, इमेज फॉर्मेशन. आता इमेज बनते कशी बघा. इमेज काय असते, जे तुम्ही मिरर मध्ये बघता ती काय असते, मिरर. मग ते आपण स्वतःला बघू किंवा इतर कोणती गोष्ट बघू, तर जी आरशामध्ये बनते ती काय आहे, इमेज. आणि ही इमेज कशामुळे तयार झाली, तर रिफ्लेक्शनमुळे, ड्यू टू रिफ्लेक्शन. तर इमेज कशामुळे तयार होत असते, रिफ्लेक्शनमुळे. ओके, नेक्स्ट बघा, इज इमेज रिअल ऑर व्हर्च्युअल. मग आता इथे बघा काय होते, सगळ्यात पहिल्यांदा सपोज मी आरशामध्ये बघतोय. आरशामध्ये मी बघत असल्यावर काय होणार, सगळ्यात पहिले माझ्याकडे एक लाईट येणार, तो माझ्यावर आदळणार आणि माझ्यावरचा लाईट कोणावर जाणार, मिररवर जाणार. आणि मिरर इतकी छान गोष्ट आहे की ती जशाला तशा लाईट पाठवणार. मग माझ्यावर आदळलेला लाईट मिररवर गेला, मिररने लाईट जशाला तसा पाठवला आणि माझ्या डोळ्यात गेला, म्हणजे माझी माहिती मिररवर गेली, मिररवरून तीच माहिती माझ्या डोळ्यात आली आणि मला मीच दिसलो. तर असंच आपल्यासोबत होत असते. तर मग ही इमेज रिअल असते का व्हर्च्युअल, तर ही इमेज व्हर्च्युअल असते. म्हणजे आरशाच्या मागे कोणतरी उभे असं आपल्याला जाणवते, म्हणून आपण त्याला नकली किंवा आपण एक माहिती फक्त एक व्हर्च्युअल आहे असं म्हणू शकतो. नेक्स्ट बघा, टाइप्स ऑफ मिरर. आता मिररचे पण काय असतात, वेगवेगळे प्रकार असतात. आपण जे नेहमी मिरर बघतो तर तो ड्रेसिंग रूम मधला जो मिरर आहे तो आपला प्लेन मिरर. कोणता मिरर, प्लेन मिरर. प्लेन मिरर मध्ये जेवढी गोष्ट त्याच्या समोर आहे त्याच साईजची बरोबर तेवढीच गोष्ट त्याच्यामध्ये दिसते. परंतु आपण गाडीच्या साईड ग्लासेसचा जर थोडासा आरसा बघितला तर इतकुसा आरसा असून त्याच्यामध्ये किती मोठी मागचं ग्राउंड दिसते. तर मग ते आरसा थोडासा वेगळा नाही का. तर तो आरसा कोणता असते, कॉन्व्हेक्स मिरर. कोणता मिरर असतो, कॉन्व्हेक्स मिरर. ओके, आणि जो आपल्या घरी असते तो कोणता मिरर असतो, प्लेन मिरर. आणि एक तिसऱ्या प्रकारचा मिरर आहे ज्याच्यामध्ये बघा इमेज उलटी होताना दिसत आहे आपल्याला, तर तो एक तिसरा प्रकार आहे, कॉन्केव्ह मिरर. तर मिररचे 3 मुख्य प्रकार आहेत, एक प्लेन मिरर, एक कॉन्केव्ह मिरर आणि एक कॉन्व्हेक्स मिरर. लक्षात राहील. नेक्स्ट बघूया आपण प्लेन मिरर प्रॉपर्टीज. आता कोणाचे आपण गुणधर्म बघणार आहोत, महत्वाचे प्लेन मिररच्या प्रॉपर्टीज. तर प्लेन मिररचे कोणकोणते गुणधर्म आहेत जे तुम्ही पण चेक करू शकता. फॉर्म्स अपराइट इमेज. इमेज कशी बनते, सरळ, की आपला चेहरा वर आहे, पाय खाली आहेत, तर आपल्या आरशामध्ये जे चित्र बनते त्याच्यात पण आपला चेहरा वर असेल त्या इमेजमध्ये आणि पाय कुठे असतील, खाली. म्हणजे जसं आपली बॉडी आहे तशीच अपराइट, जशाला तशी उभी बॉडी त्याच्यामध्ये दिसते. उलट होतंय का आपण, नाही. नंतर सेम साईज इमेज. आता बघा, जेवढा आपला चेहरा आहे, जेवढे आपण आहोत तेवढेच त्याच्यामध्ये दिसतो. कधी लठ्ठ दिसत नाही, कधी बारीक दिसत नाही. तर जशी इमेज आहे तसेच आपण असतो. ओके, ठीक आहे. नंतर लॅटरली इन्व्हर्टेड. हे एक इंटरेस्टिंग असं फॅक्ट आहे बघा, तुम्ही पण लक्ष द्या, की इथे आपल्याला दिसतंय की सपोज आपल्या समोर आरसा आहे, मी माझा उजवा हात समोर केला, तिकडचा कोणता हात उभा होतो, आपल्याला असं वाटते डावा. म्हणजे याच्यामध्ये उजवं
तर आरशामध्ये कोणता हात असतो? डावा हात असतो. इकडचा डावा तर तिकडचा उजवा. मग आपण अक्षर पण जर त्याच्यामध्ये दिसले तर अक्षर पण उलटे होताना दिसतील आपल्याला. म्हणजेच अपसाइड डाऊन इमेज नाही होत, परंतु राईटचं लेफ्ट होते, लेफ्टचं राईट होते. ओके, तर त्याला आपण त्या प्रॉपर्टीला काय म्हणतो की इमेज कशी बनते? लॅटरली इन्व्हर्टेड. कशी बनते? लॅटरली इन्व्हर्टेड. म्हणजे लेफ्ट राईट काय असतो? चेंज असतो. ओके, नेक्स्ट बघा, रिअल लाईफ युजेस ऑफ मिरर. मिररचे काय फायदे आहेत? तर आपण ड्रेसिंग मिरर मधून काम करतो, म्हणजेच आपला मेकअप वगैरे ड्रेस चेक करण्यासाठी. रिअर व्ह्यू मिरर इन व्हेकल. आत्ताच आपण म्हटलं व्हेकल मध्ये पण मिरर वापरतो, जेणेकरून मागचा रिअर व्ह्यू दिसेल की मागून गाड्या कशा येत आहेत, काय येत आहेत. नंतर डेंटिस्ट मिरर. डेंटिस्ट पण काय करतात? इथे बघा, इथे चेक करताना दिसतात आपल्याला की डेंटिस्ट मिररच्या सहाय्याने ती दाताची कीड वगैरे चेक करत असतात. नंतर या मिररने आपल्याला मागचा रिअर व्ह्यू दिसतो आणि इथे काय चालू आहे? ड्रेसिंग वगैरे चालू आहे. ओके, नेक्स्ट बघा, आता ऍक्टिव्हिटी बघू आपण एक रिफ्लेक्शनची. तुम्ही काय करा, एक मिरर घ्या आणि एक टॉर्च घ्या आणि रिफ्लेक्ट लाईट ऑन वॉल. आणि वॉलवर काय करा, तुम्ही लाईट आदळा. तुम्हाला लाईट आदळून या आरशामध्ये आलेला दिसेल किंवा तिथे खूप मोठा उजेड पडलेला दिसेल. तर हे एक्सपेरिमेंट आपण नक्की करून बघा. इम्पॉर्टंट कोणते पॉइंट्स बघितले मग आजच्या पूर्ण सेशन मध्ये आपण? की लाईट मुळे आपल्याला दिसते, तर लाईट हेल्प्स अस सी. नंतर रिफ्लेक्शन इज बाउन्सिंग बॅक ऑफ लाईट. किंवा रिफ्लेक्शन म्हणजे काय आहे? लाईट पुन्हा आदळून वापस येतं कोणत्या तरी गोष्टीतून, त्याला आपण कन्सेप्टला रिफ्लेक्शन म्हणतो. आणि मिरर्स काय तयार करतात? इमेज तयार करतात, जे आपण परत बघतो त्या आरशामध्ये. नेक्स्ट बघा, एक क्विज आपली की सर्व आपण शिकलो त्याच्याविषयी काही उत्तरं तुम्हाला येतात का? बघा, व्हॉट इज लाईट? तर माहिती आहे, लाईट एक एनर्जी ज्याच्यामुळे आपण बघू शकतो. नेम वन सोर्स ऑफ लाईट. तर सगळ्यात मोठा सोर्स कोण आहे? सन. किंवा मग आर्टिफिशियल कोणते? आपले बल्ब वगैरे. नंतर रिफ्लेक्शन काय आहे? तर एखाद्या गोष्टीवर लाईट आदळून परत येतो, बाउन्स बॅक होतो, त्याला रिफ्लेक्शन म्हणतो. आणि व्हॉट डज मिरर डू? आणि मिरर काय करतो? तर मिरर इमेज तयार करतो. ओके, नंतर एक मजेदार प्रश्न आहे, व्हाय कांट वी सी इन डार्क रूम? विचार करा बरं, आपण डार्क रूम मध्ये का नाही बघू शकत कोणत्याच गोष्टी? तर आता मीच तुम्हाला उत्तर सांगतो. डार्क रूम मध्ये कुठून उजेड येणार नाही, उजेड कशावर आदळून वापस आपल्या डोळ्यात येणार नाही, तर त्या गोष्टीची माहिती डोळ्याला जाणवणार नाही आणि ब्रेन आपली इमेज तयार करू शकणार नाही, म्हणून आपल्याला ते दिसणार नाही. ओके, नेक्स्ट आज आपण काय शिकलोय मग? लाईट अँड मिरर्स हा महत्वाचा टॉपिक शिकलोय. चालते, याच्यामधले काही कमी जास्त गोष्टी वाटल्या तर तुम्ही परत जाऊन बघू शकता. आणि उद्या आपण साऊंड, इलेक्ट्रिसिटी आणि मॅग्नेटिझम हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण सगळ्या कन्सेप्ट क्लिअर करून घेऊ, ज्या महत्वाच्या आहेत. आणि दरवेळेस प्रमाणे काय आहे? सायन्स मेक्स लाईफ इझी. तर भेटूया आपण आपल्या नेक्स्ट लेक्चरमध्ये. ओके.